आता बातमी एका राजकीय ऑफरची आहे ज्याची आज पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये जोरात चर्चा आहे। बातमी काय सविस्तर बघूया। काही वर्षांपूर्वी लोकांच्या मनात माझ्या मुख्यमंत्री पदाचं गणित पक्क झालंय असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलेलं, त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं। आता त्याच पंकजा मुंडेंना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी ऑफर दिली आहे। राजकारणातून निवृत्तीचा विचार मनात येत असल्याचं वक्तव्य पंकजांनी केलं होतं। त्यामुळे पंकजा ओबीसी असल्यानं त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांनी भाजपमधून बाहेर पडावं, महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस त्यांना पूर्ण साथ देईल असं वक्तव्य करत वडेट्टीवारांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे। तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा असल्याची खंतही वडेट्टीवारांनी बोलून दाखवली। वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा जातीय राजकारण पाहायला मिळते। मराठा आंदोलक जरांगेंनी वडेट्टीवारांना लक्ष केलंय। पंकजांनी नुकतीच राजकीय निवृत्तीची भाषा केली होती, त्यामुळे नव्या वादात न पडता पंकजा मुंडे यांनी सध्या तरी मौन बाळगलेलं दिसतं। आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर व्हावं असं मी म्हणले। पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, जाग्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं, तेव्हा वाटलं आपलं काम संपलं नाही। आमची विनंती राहील एक ओबीसी नेता म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार। पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडलं, काँग्रेस त्यांना पक्ष घ्यायला तयार आहे? 100% घेऊ। हायकमांडला विचारून घेऊ, तो अर्थात माझा अधिकार नाही। तुम्ही म्हणाल की वडेट्टीवार सर्वोच्च नाहीये, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे। वडेट्टीवार काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार आहे हे एकदा विजय वडेट्टीवारांनी सांगितलं पाहिजे। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना साधे नगरसेवक सांभाळता येत नाहीत। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार तुमच्या नेतृत्वात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय। तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार हे महाराष्ट्राला ठाऊक आहे। तुम्ही देखील काँग्रेस सोडणार आहात। दरम्यान राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री मराठा आहेत, त्यामुळे ओबीसींवर अन्याय होतोय अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर ओबीसी नेते असताना आपण काय केलं असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी वडेट्टीवारांना केला। मुख्यमंत्री दोन मराठा आहेत म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करता। अरे जर असता तर एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता। कोण आहे तिथे आमचा हक्क मागणारा या सरकारमध्ये? म्हणून तिजोरी खाली करण्याचं काम कुणासाठी चाललंय? तुम्ही होते ना ओबीसीचे नेते, तेव्हा तुम्हाला काही नाही देता आलं। आता मराठ्याला काही मिळायला लागलं की मुद्दा माडव पडायचा ना, त्याचा अर्थ हे मराठ्यांनी ध्यान ठेवणार आहेत। मराठा आरक्षणाला कोण कोण विरोध करते हे मराठ्यांच्या लोकांनी लक्षात ठेवावं। जो ओबीसीचा मराठ्यांकडून असेल त्याच्या पाठीशी राहावं, पण जो विरोधात जाईल त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय।